व्हिडिओ बनवायचं कारण की हेच की लोकांना लाईव्ह बघायला किंवा ऑन द स्पॉट बघायला प्लेअर वाटते भारी, पण त्याच्या मागचा ट्रॅव्हलिंग हेच आपलं दाखवण्याचा हेतू आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज विठोबा चषक पर्व दुसरे खेळण्यासाठी आपण निघालेलो आहे बाळेवाडीला. अजून झोप काही गेली नाही, काल प्रवास लय झाला आहे, लग्नाला गेलतो, त्यामुळं डोळ्यावरची झोप अजून तशीच आहे. तर चालायचं, अजून फ्रेश झाली, आंघोळ केलेली आहे. मेन म्हणजे आंघोळ करून देवाला जाऊन येऊन आता मेजला चाललो आहे. आपला दोस्त आता न्यायला यायला लागला आहे गणा, तो आला की त्याच्यासोबतच जायचं आहे. तर आता गणा आलेला आहे आणि बुलेट घेऊन आला आहे. कट्टा बोट बीट घालून कट्टात आवरून आला. आता ही बुलेट सर्व्हिसिंग करून घेऊन आला आहे. आता नुसतं बुलेट वाजवतच आटपाडीला निघायचं आहे. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता गाडीवरून आम्ही आलो आता ग्राउंडजवळ. आता चष्मा, कारण गाडी मीच चालवतो, गाणं निवांत बसलेला इधर चष्मा, आणि पूर्णपणे खडकात म्हणजे वळणं, दाट वळणं, दरी खोरा आम्ही पार करून आता ग्राउंडजवळ आले. आणि पूर्णपणे माळावरती मैदान आहे. ह्या माळावर असले खेळायचं. दुपारी जर वारं चालू झालं की लागली वाट. आता शक्यतो ॲडव्हान्टेज लिफ्टीलाच आहे, लिफ्टीलाच वार आहे. आणि ग्राउंड नियोजन गावभागात पण खटच केले, बॅरिगेट ते लावलेत आणि भारी केले नियोजन. तुम्हाला जवळ जाऊन विकेट दाखवतो, सिमेंट विकेटच आहे. तर आता सीन असा झाला आहे की आम्ही ग्राउंडवरती आलो आहे आणि तो माझी विकेट बघा, विकेट धावतो, सगळं नियोजन बघा. आणि बसले आम्ही, आमची मॅच उद्या, आज मॅचच नाही, लॉट्स बघून आम्ही आज आलो आहे. आणि आता यो सांगोला स्टार तापा लागला आहे. आता यांची सांगोली मॅच आहे. ह्यो बॉलिंग करायला लागला, ह्यो आमचा गडी बॅटिंग करायला लागला आहे. आणि आम्ही यासनी बघत बसवली. आता बघायचं आणि मगच घरला जायचं काय. आणि एवढं लांब आलो गाडीवर ना, आमच्यातले तर सांगतील का नाही, 4 व्हीलर घेऊन पुढे आले, त्यांनी बी काय सांगितलं नाही. ग्राउंडवर आल्यावर म्हणतात की कवटेज टीम गेलीत मागं. अजून आम्ही आत्ता इथं आलो आहे आणि एक गाडी आमची मागं रिटर्न केली. पण आता आली तसं विकेट धावतो आणि घरी जातो. उद्या काय येणं होणारच नाही, उद्या पेपर आहे आपला, पेपराला बसायला लागणार आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी पण आपली टीम सेमीफायनल गेल्या. आता ह्यांनाच मला आता काय करते, इथं खेळायला येणार का तिकडं जाणार खेळायला. आता तिकडचं गाव पण माहिती आहे, पण कर्नाटक साईडला गेलेत सेमीला. आता रॅपिड विकेट आहे, आमचा गडी लागला आहे तापायला. आता यांची मॅच आहे म्हणून गडी तापायला, आमचा काय झाला हेल्पाट. आता जेवढ्या लांब आले तेवढ्या लांब आता रिटर्न जायचं. आता उन्हाच्या एवढ्या उन्हात आले, आता उन्हा आधी लवकर जायला बघायचं. आता वाजलेत 12 वाजलेत, आता 2पर्यंत जाते घरला, 1-1:30पर्यंत सहज जाते, 1 तास प्लस लागते. विकेट बी कसली डेंजर दिसत्या, नियोजन भारी आहे, ग्राउंड लय भारी दिसायला लागले बॅरिकेड असल्यामुळं. खेळायची इच्छा आहे आणि काय खेळायला मिळणार नाही, सिनाच झाला. आता यायचं 4 बॉल खेळायचं आणि आता इथून गाडी लगी किक मारून निघायचं. आता काय चालायचं, आता काय बोलून फायदाच नाही. तर आता काय आमचा हेलपाटा झाला आहे. आता काय बोलून काय फायदा नाही. आणि वाटलेलं मॅच खेळायला भेटेल, पण आज काय भेटले नाही. आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी झालो. आता पूर्णपणे येत्याला व्हिडिओ दाखवून नाही चालत, कारण का पर मिनटाला म्हणजे लय मोठा व्हिडिओ होणार आणि भंकच म्हणजे बघायला बी चांगलं वाटणार नाही. कारण का स्वतःवरनं विचार करा, आपण काय बघत बसतो कोण एवढं रस्त्यावरून कसा जाते काय करते, त्यामुळं स्पॉटेड व्हिडिओ बनवायचा चालू आहे. आणि आता आम्ही गाणं खुश हॉटेलला आली जेवायला, इथून जेवणार आणि मग घरी जाणार. असं वाटायला लागलं की फक्त ग्राउंड कसं आहे हे बघण्यासाठी तिथं आल्यासारखं झालं. 7 किलोमीटर. आणि डॉगेश भाई बिनकामाचा यू करते, काय त्याला कोण काय करा ना, कोण काय म्हणत तरी नुसता ओरडत बसते. आणि असं वाटायला की ग्राउंड बघण्यासाठी आम्ही एवढं लांब आलतो. ग्राउंड बघितलं कसं आहे काय आहे, 4 बॉल खेळलो, बॉलिंग केली आणि मग घराकडे यायला लागलो आहे असं वाटायला लागलं. उद्या मेन म्हणजे त्या ग्राउंडवर खेळू वाटायला लागले, भारी ग्राउंड आहे, पण उद्या पेपर आहे त्यामुळं जायला भेटणारच नाही. आणि बघूया एक्झिबिशन मॅच आता कुठं असेल, ह्या ग्राउंडवर असेल का आटपाड्यात असेल ती माहीत नाही, पण जिथं खेळायला मिळेल तिथं खेळायला जाता.
चांगल्या ग्राउंडवर खेळायला मिळेना आणि पेपर बी बरोबर 2 ते 5 ठेवला आहे. म्हणजे सकाळी 17 बी खेळायला मिळत नाही, संध्याकाळी 17 बी मिळत नाही. गप कॉलेजमध्येच बसायला लागणार आहे. आता इथून खायचं आणि निघायचं इथून घरी. सीन असं झालं आहे, मोहे झाल्यासारखं झाले. तुला कसं वाटायला आज आपला बिनकामाचं मागं आलो आपण, खेळायला भेटलं नाही. ह्यो तर मॅच बघायला आला आहे, पांढरे बूट जीन्स कपडे घालून मॅच बघायला आला आहे आणि मॅच बघायला मिळालीच नाही. मॅच बघायला तो मॅचच नाही आलो, मॅच आहे त्यामुळं काय खलपटा झाला आहे. तर काय बोलायचं आता बोलून काय फायदा आहे. आता गप जेवायचं आणि इथनं निघायचं. जाईल तिथं व्हेजचे अपघात होते. आता व्हेज, आता नॉनव्हेज चिकन आणि मटन इझी अवेलेबल आहे या गड्याला. आता येऊन चिकन थाळी आणि रोटी मागवल्या आणि अवघड आपलं होते. व्हेज थाळीचं प्रमाण जरा कमीच आहे. आता आपण दाल तडका आणि रोट्या खायच्या आहे त्या. हे आमचं जेवण. माझं काय डाळ तडका, रोटी, कांदा. ह्याचं तर काय चिकन. गडी खुश आहे. आता जाळ काढायला लागला आहे. आपण व्हेज खायचं आणि राम करून घरी जायचं. तर आता जेवण झालं आणि जेवण होतं ठीकठाक होतं. आता नावं पण ठेवाय नसतात, पण जसे आम्हाला अपेक्षित होतं तसं जरा काय नव्हतं, थोडं ॲडजस्ट केलं आहे की नाही. आणि आता ऊन तर लई एवढं डोक्याच्या वर आले, डोळं उघडून झालेत आणि जेवली झोपायला लागले. आता पटकन घरला जाणार आणि झोपायचं जाऊन. आता बॅट आणायची. बॅट हिरो सरांच्या गाडीतच ठेवल्या. बॅट आणि सॅग त्यांच्याच गाडीत आहे, त्यामुळे आम्ही निवांत आईसपैकी बसून आलो. आता जाऊन बॅग आणायची आणि मग घरात जायचं. तर आता आले आपण आपल्या घरी. वाघ आता चाललाय आपल्याला सोडून. मुलात असल्या आपल्या बेकार व्हायला. आजचा छोटासा ब्लॉगचा करूया इथंच डेन. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.